गेल्या 2 वर्षापासून संविधानाची भाषा या निर्ढावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय, तुम्हाला समजावून सांगतोय। अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय। 58 लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रतिक्रिया अशी आहे की सत्ताधारी पक्षामधला एक जबाबदार आमदार, आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही एवढे मोठे बॅनर लावले, तुम्ही सत्तेमध्ये आमदार असताना आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना, आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता? आणि जर जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे, आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्यावर लावलेत। विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे, तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा। तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करता। आता मी त्यांच्या समोर बोलत होतो तर पळून गेले। काय असतं सोशल जस्टिस, काय आहे मंडल आयोग, कुणाला आरक्षण दिलं जातं, का आरक्षण दिलं जातं, एकदा डिबेटला बस ना म्हणा। अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून? काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी, याच्याकडे कार्यकर्ते नव्हते, माझ्या समाजातल्या 4 पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला। मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो, तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून, दुकानं आडून माझ्यावरती दगडफेक केली। गावगाड्यातल्या ओबीसींना आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या माणसांना माझं सांगणं आहे, गेल्या 2 वर्षापासून संविधानाची भाषा या निर्ढावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय, तुम्हाला समजावून सांगतोय। अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय। 58 लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झालेत। तुमचा एखादा पंचायती मेंबर, नगरसेवक, महापौर दिसेल का? मुख्यमंत्री महोदय, जर लाखो सर्टिफिकेट जर यांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट काढली गेली असतील तर महाराष्ट्रातला गावगाड्यातला बलुता, आलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती, मेंढपाळ या महाराष्ट्रामध्ये झडपी मेंबर बनेल का? पंचायती मेंबर बनेल का? महापौर बनेल का? त्यांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकेल का? अहो मुख्यमंत्री महोदय, 12-13 करोड जनतेचं दायित्वाची शपथ तुम्ही घेतली, किती दिवस संविधानाची भाषा बोलायची? हा माणूस अनपढ माणूस, त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी, अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हा ना। मला वाटतं यांनी शपथेचा भंग केलाय। मात्र आज नेमका काय राडा झाला आणि कोणाकडून सुरुवात झाली आणि आता काय तुमची सुरुवात? चौकात आलो होतो, बाईट करणार होतो, तेवढ्यात दगडफेक सुरू झाली। आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्क अधिकारावर। पंडित, सोळंकी, सोनवणे, तुम्हाला आमची मतं पडली का नाही तेवढं तुम्ही सांगा, आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते पण डिक्लेअर करा ना। किमान शरद पवारांसारखी खोटी भूमिका तरी घ्या ना। एका बाजूला मंडल यात्रा काढतायत शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला जरांगेला रसद पुरवतायत, हे काय नीती आहे? एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरांगेला पाठिंबा देणारे हे आमदार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला ना, पळून काय जातंय? आता नेमकं तुम्ही तक्रार वगैरे देणार आहात? काय तक्रार? मुख्यमंत्र्यांना कळत नाही का या गोष्टी? कुठली तक्रार? रात्रंदिवस मी फिरतोय, रात्रंदिवस शेकडो किलोमीटरचा प्रवास करतोय, एकही पोलीस आगे मागे नाही, एकही गाडी आगे मागे नाही। जीव गेला तरी 72, गोळ्या घातल्या तरी 72, पण ओबीसीचं आरक्षण संपू देणार नाही। माझ्या बरोबर ही सगळी मंडळी आहेत, आम्ही जीव हातामध्ये घेतलाय, आम्ही गेल्या 2 वर्षापासून झगडतोय, पण आम्हाला बदनामी, डॅमेज, शिवीगाळ, आमच्या माता भगिनी, अरे मुख्यमंत्र्यांची आई माई काढली जाते तर आमचं काय? महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हायला लागली। मुख्यमंत्री महोदय, लवकर काय तो निर्णय घ्या। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।